दुरुस्तीपासून ती 106 घटना दुरुस्त्यापर्यंत प्रत्येक घटना दुरुस्तीवर हा वेगळा व्हिडिओ करून आपण तुम्हाला हे जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आज पाहू आपण भारतीय राज्यघटनेतील पहिली घटना दुरुस्ती। ही घटना दुरुस्ती ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सर्व इंग्रजी अधिकारी किंवा इंग्रजाचे जे असणारे लोक होते ते निघून गेल्यानंतर भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये एक पोकळी निर्माण झालेली होती आणि या पोकळीच्या अनुषंगाने भारतीय समाजात सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करणे गरजेचे होते। म्हणून जमीन सुधारणासारखे कायदे अस्तित्वात आणणे गरजेचे होते। परंतु अशा आर्थिक आणि सामाजिक सुधारणा करताना काही अडथळे निर्माण होत होते आणि ते अडथळे न्यायालयीन प्रक्रियेचे होते। म्हणून अशा अडथळ्यांना दूर करण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली। या घटना दुरुस्तीनुसार महत्त्वाचा जो बदल केला तो आर्टिकल 19 मध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये 19(2) मध्ये जे अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलं आहे, जसं की तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं जे स्वातंत्र्य असतं, तुम्हाला जे बोलायचं स्वातंत्र्य असतं, त्यावर काही वाजवी निर्बंध घालण्यात आली। या घटना दुरुस्तीची पहिली बाजू ही महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की काही जमीन सुधारणा कायदे होते त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि आर्थिक आणि सामाजिक सुधारण्याच्या हेतूने अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आले। आणि तिसरी बाब अशी होती की 9व्या अनुसूचीमध्ये काही कायदे समाविष्ट करण्यात आले आणि असे अंतर्भूत केलेले 9व्या अनुसूचीमधील जे कायदे आहेत त्यांचं न्यायालयीन पुनरावलोकन करता येणार नाही, अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख ह्या घटना दुरुस्तीने करण्यात आला। त्यामुळे ह्या 3 जे महत्त्वाचे बदल आहेत, स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध, जमीन सुधारणा आणि 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेल्या कायद्याचे पुनरावलोकन न्यायालयाला करता येणार नाही, अशा प्रकारचे हे 3 बदल ह्या पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 मध्ये करण्यात आले। ही पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना 18 जून 1951 ला घटना दुरुस्ती झाली। जर तुम्हाला ही घटना दुरुस्ती समजली असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद, नमस्कार।